माढा लोकसभेमध्ये किंग मेकर ठरलेले उत्तमराव जानकर यांची रोखठोक मुलाखत। माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील व सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणितीताई शिंदे चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याने आज गरुड बंगला वेळापूर या ठिकाणी जनतेचे आमदार लोकनेते उत्तमराव जानकर साहेब यांनी जनसत्ता मराठी न्यूज यांना दिलेली रोखठोक मुलाखत पहा सविस्तर। नमस्कार, जनसत्ता मराठी न्यूज मध्ये सरचे स्वागत आहे। आज आपण वेळापूर गरुड बंगला या ठिकाणी आहोत। चेअरमन साहेब या निवडणुकीमध्ये किंग मेकर ठरलेले आपल्याबरोबर आहेत। जानकर साहेब, या निवडणुकीमध्ये बारामती असेल, नगर असेल किंवा बीड असेल या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रचार केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जनता सत्तेच्या बाजूने चालली किंवा नेते बडे बडे नेते सत्तेच्या बाजूने चालले होते, पण तुम्ही निश्चितपणानं प्रवाहाच्या विरोधामध्ये जाण्याचं कारण असं होतं की या राज्यामधला जी स्थित्यांतर आहे, जे पक्ष फोडाफोडी आहेत, या राज्यातली महागाई, बेरोजगारी आहे आणि सगळेच नेते जवळजवळ 250च्या वर आमदार एका बाजूला, आणि अशाही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राला एका चांगल्या नेतृत्वाची, बहुजन नेतृत्वाची गरज होती। मराठा समाज तर आरक्षणाच्या मुद्द्यावरती आक्रोश करतच होता, पण त्याचबरोबर बहुजन समाजातलं नेतृत्व या राज्यामध्ये गरजेचं होतं आणि म्हणून पवार साहेबांच्या बाजूने निकास धरली। ज्या ज्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातले तर प्रणितीताई निवडून आल्या, धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले, त्यांचं तर अभिनंदन आहेच। त्यांच्यासाठी मी जेवढं म्हणून मला खारीचा वाटा उचलता आला ते तर केलाच केला, पण पवार साहेबांनी मला बीड असेल, शिरूर असेल, नगर असेल, सगळ्या ठिकाणच्या सभेला त्यांनी घेऊन गेले, त्या ठिकाणी वापरायला सगळे उमेदवार निवडून आले। अगदी शेवटच्या टप्प्यात बजरंग बाप्पा सुद्धा निवडून आले। आणि ही परिस्थिती निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केलेल्या कामाची चांगली पोच आहे। भविष्यामध्ये सुद्धा या जिल्ह्यातलं राजकारण पूर्ण बदललेले असेल। नवीन 11 पैकी 10 आमदार हे नवीन निवडून येतील आणि या जिल्ह्याचं या तरुण खासदार म्हणजे प्रणितीताई असतील, धैर्यशील भाई असतील, हे जिल्ह्याचा एकसूत्रीपणानं कारभार आता नव्या पिढीला नव्या जोशानं, नव्या उमेदीनं हे निश्चितपणानं करतील आणि या प्रवाहाबरोबर या तालुक्यातली, या जिल्ह्यातली जनता राहिली। या दोघांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं, त्याबद्दल मी या जिल्ह्यातल्या, राज्यातल्या जनतेचं मनापासून आभार मानतो। आता इथून पुढील आपली राजकारणातली भूमिका काय असणार आहे? नाही, निश्चितपणाने गेली 5 वर्ष त्यांनी बीडचा माणूस नेमून या ठिकाणी आता काय त्याचं, तो रावणाचा राम का दशरथाचा राम, खरोखर तो रावणाचाच राम होता। त्यानं असा हैदोस मांडला या ठिकाणी, आणि कसे गुंडारा घेऊन ज्याने खून केले, मर्डर केले, ज्यानं हद्दपार केलं होतं, या पोलीस खात्यानंतर या तालुक्यातल्या जवळजवळ 250 लोकांना हद्दपारीच्या नोटीस दिल्या होत्या, पण प्रचार करण्याच्या अटीवरती त्यानं इथं ठेवून घेतलं। अनेक लोकांना बेल करून बाहेर आणलं आणि अशा पद्धतीनं जर यांना गुंडाकडून किंवा हद्दपार झालेल्या दहशतवादी जे समाजामधले विघातक लोक आहेत यांच्या हातामध्ये पैसा देऊन पैशाच्या माध्यमातून निवडणूक लढवून आणि ती जिंकू, हा जो उन्माद होता, हा उन्माद माळशिरस तालुक्यानंतर जिरवला, पण या जिल्ह्यानं जिरवला, याविषयी निश्चितपणे समाधान। आता तुमचं बेरजेचं गणित कच्चं आहे म्हणून काय तुमचे मित्र बोलले जातात, त्यांना काय सांगाल शेवटचं? नाही, निश्चितपणानं आम्ही साधारणतः 50-52 हजार मतं पकडलेली होती, त्यापेक्षा 10,000 मतं कमी जास्त होत राहतात। पैशाचा मारा किती झाला आम्हालाही माहित नव्हतं, कारण मी बाहेर प्रचाराला होतो। मी काय वेळापूर सहित कोणत्याच गावाला मला प्रचाराला जाता आला नाही, आणि त्यामुळं त्याचा प्रभाव 5-10 हजार मताला पडला नाही असं नाही, तो पडतही असतो त्यावेळेला। जे माझं गणित कच्चं असेल तर त्यांनी नेमगावचं गणित पक्क करावं, एवढाच सल्ला आहे। दुसरं काय याविषयी बोलावं असं मला वाटत नाही। ओके, धन्यवाद चेअरमन साहेब।